आज आपण आहे ना वेगाने गुणाकार कसा करायचा ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा, जर दोन संख्यांच्या शेवटचे अंक त्यांची बेरीज 10 होत असेल आणि पुढचे अंक सेम असतील तर त्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा तो लक्षात घ्या. बघा, असं जर 10 बेरीज होत असेल त्यांचा गुणाकार करायचा. आधी 9 1 9, फक्त लिहिताना जर सिंगल डिजिट आला तर त्याची किंमत बदल न होता तो तसाच लिहायचा 0 9. आणि 1 नंतरची संख्या येते ती 1 नंतर कोणती येते 2, तर 1 गुणिले 2 करायचं. किती? 2. बघा आता इथं 4 आणि 6 किती होतात? 10 होतात आणि हे पुढचे अंक सेम आहे. तर 6 चोक किती करायचं? 24. आणि 3 नंतर कोणती संख्या येते? 4. 3 गुणिले 4 किती होतात? 12. सेम. बघा, 9 1 10, तर 9 1 9, फक्त लिहिताना सिंगल डिजिट आलं तर किंमत बदल नव्हता तो तसाच लिहायचा 0 9. 4 नंतर कोणती संख्या येते? 5. 4 गुणिले 5 किती होतात? 20. सेम इथं पण तसंच. 3 आणि 7 10 होतात. 7 त्रिक किती? 21. 10 नंतर कोणती संख्या येते? 11. 11 आणि गुणिले 10 किती होतात? 110. बघा, आता परत या संख्या बघा, पण मात्र या संख्या अशा आहे खालच्या, यांची बेरीज 10 होत नाही, 10 पेक्षा कमी होते. बघा, 1 आणि 6 किती होतात? 7. 10 पेक्षा किती कमी आहे? 3 ने कमी आहे. आणि पुढची संख्या सेम आहे. अशा वेळेस काय करायचं? 6 1 6, फक्त लिहिताना 0 6 लिहायचा. आणि 9 नंतर कोणती संख्या येते? 10. 10 गुणिले 9 किती होतात? 90. पण मात्र यांची बेरीज 10 पेक्षा किती? 3 ने कमी आहे. तर 9 ने या 3ला गुणून टाकायचं, तर त्याची बेरीज किती? गुणाकार किती येतो? 27. तो फक्त उजवीकडून एक संख्या सोडून लिहायचा, पण ती कमी होते म्हणून मायनस करायचं. लक्षात ठेवा. 6 3 7 आणि 8 लक्षात ठेवा. वजाबाकी तुम्हाला येत असेल. सेम करा इथं पण. या दोघं संख्यांची बेरीज 9 होते. 10 पेक्षा कितीने कमी आहे? 1 ने कमी आहे. दोघांचा गुणाकार करा 14. 1 नंतर संख्या कोणती येते? 2. 2 गुणिले 1 किती? 2. लक्षात ठेवा. पण ती 1 ने कमी होते म्हणून या एकाने या एकाला गुणून टाकायचं, तर किती? 1. उजवीकडून एक संख्या सोडून लिहायचा -1. लक्षात ठेवा. 4 0 204. परत चेक करा. या दोघं संख्यांची बेरीज 8 होते. 10 पेक्षा कितीने? 2 ने कमी आहे. 4 गुणिले 4 किती होतात? 16. 2 नंतर 3 येतो. 3 गुणिले 2 किती होतात? 6. पण यांची बेरीज 10 पेक्षा 2 ने कमी होते. लक्षात ठेवा. तर काय करायचं? या 2ने या 2ला गुणायचं. बेदूनं 4. उजवीकडून एक संख्या सोडून तो लिहायचा 4, पण ही कमी होते म्हणून मायनस करायचा. 6 7 आणि हे 5 576. बघा, आता खालच्या संख्या मात्र त्यांची बेरीज 10 पेक्षा वाढवा येते. 8 5 किती होतात? 13. 10 पेक्षा किती? 3 ने वाढवा आहे. तर 8 पंचे 40 लिहून टाकायचं. 4 नंतर कोणती संख्या येते? 5. 4 पंचे 20. लक्षात ठेवा. पण यांची बेरीज 10 पेक्षा 3 ने वाढवा होती, पण आता वाढवा होते म्हणजे प्लस करायचं. 4 त्रिक काय करा? 12 इथं लिहायचा. फक्त उजवीकडून एक डिजिट सोडून लिहायचा. 4 त्रिक 12. बघा, 0 6 1 आणि 2. परत चेक करा. या दोघांची बेरीज 11 येते म्हणजे 10 पेक्षा किती? 1 ने वाढवा आहे. यांचा गुणाकार करा. 9 2 18. परत चेक करा. 6 नंतर कोणती संख्या येते? 7. 7 सकम 42. परत चेक करायचं. ही संख्या 1 ने वाढवा होत होती म्हणजे 6 ने या एकाला परत गुणायचं. 6 1 6. उजवीकडून एक संख्या सोडून दुसऱ्या संख्येच्या खाली लिहायचं 6 1 6, पण बेरीज करायची. 8 7 2 आणि 4. सेम बघा, या दोघं संख्यांची बेरीज 12 आहे म्हणजे किती? 2 ने वाढवा आहे. 9 त्रिक 27. आणि 5 नंतर कोणती संख्या येते? 6. 6 पंचे 30. पण हे बघा, ही 2 ने वाढवा होते म्हणजे 5 ने याला काय करायचं? मल्टिप्लाय. 5 2 10. उजवीकडून एक संख्या सोडून पण बेरीज करायची. 7 2 1 आणि 3.